तर ट्विटमध्ये काय म्हटलंय बघूया। मनसेला धनुष्यबाणावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे। लक्षात ठेवा, राज साहेबांनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्रद्रोही, निरुपम आणि भ्रष्टाचारी वायकरांसारख्या उमेदवारांना मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नये। तर शालिनी ठाकरे स्वतः आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत फोन लाईनवरून। शालिनीजी, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही ट्विट करत स्पष्टपणे निर्देश तर देतातच आहात, मात्र निरुपम आणि पाठोपाठ वायकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्याचं नेमकं कारण काय? काय आहे की आपल्या आदरणीय राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे मोदी साहेबांना, पण जे इतर ठिकाणी जे कॅन्डिडेट आता समोर येत आहेत त्यांचा विरोध आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कसं प्रचार करायचा अशा लोकांसाठी। तुमच्याकडे कॅन्डिडेट नाही आहे आणि तुम्ही आमच्या पक्षाला पण पुढे येऊन देत नाही, तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र सैनिकांची भूमिका मी व्यक्त केलेली आहे। शालिनीजी, यापूर्वी संजय निरुपम यांच्यासोबतचे मनसेचे वाद हे सर्वज्ञात आहेत। यापूर्वी उत्तर भारतीय मुद्द्यावरून, मराठी मुद्द्याच्या राजकारणावरून कायम संजय निरुपम आणि मनसे हे आमने सामने बघायला मिळालेले आहेत। या वादाची देखील पार्श्वभूमी आहे का या विरोधाला? काय आहे की संजय निरुपमनी कधीही मराठी माणसांसाठी काहीच केलेलं नाहीये। आमचे वाद उत्तर भारतीय लोकांसोबत नाहीये, आमचा मुद्दा वेगळा आहे। पण संजय निरुपम सारखे जे नेते आहेत, जे स्वतःला नेते म्हणतात, ते अशा प्रकारचे वाद निर्माण करतायत महाराष्ट्रामध्ये जिथे वाद नसायला पाहिजे। अशा भूमिकेचा आम्ही विरोध करतो। नक्कीच दुसरीकडे वायकरांची देखील ईडी चौकशी झालेली होती। दुसरीकडे ठाकरे गटाकडनं जो उमेदवार देण्यात आलेला आहे अमोल कीर्तीकर, खिचडी घोटाळ्यावरनं त्यांची देखील चौकशी झाली आहे। दोन्ही उमेदवार अशा पद्धतीचे जेव्हा रिंगणात येतील, मतदारांची नेमकी भावना काय असू शकेल? तुम्ही काही मतदारसंघात फिरलेला आहात का? मनसेने मतदारांची मतं काही जाणून घेऊन ही भूमिका स्पष्ट करण्याचं ठरवलंय का? तर माझं या पार्श्वभूमीवरतीच मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे, कारण आम्ही सगळीकडे फिरतो आहे। उत्तर पश्चिम विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही फिरतोय आणि सगळीकडे त्यांच्या नावाचा विरोध आहे। आमचे स्वतःचे जे मतदार आहे आणि आमचे महाराष्ट्र सैनिक आहेत त्यांना या नावाचा विरोध आहे आणि ते मी व्यक्त केलेला आहे। पण मग मनसे स्वतःचा उमेदवार उभा करणार का? मनसेने बिनशर्त आपले पंतप्रधान मोदी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्या आधी राजसाहेबांनी जे काय त्यांचा प्रपोजल होता ते समोर ठेवलेलंच होतं, पण शिंदे साहेबांना कुठेतरी त्या प्रपोजलचा विरोध आहे। त्यांच्याकडे स्वतःचा उमेदवार नाहीये आणि ते राजसाहेबांना पण विरोध करतायत। नक्कीच धन्यवाद या सविस्तर बातचीतीबद्दल।